बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबल मराठा समाज यांचं आरक्षण रद्द झाल्यापासून आम्ही सर्वजण दुःखी झालो आणि याच वेळी सरकारमधले लोक असतील किंबहुना जे विरोधी पक्षातले लोक असतील त्यांनी एकमेकांच्या ताशाने उडवायला सुरुवात केली होती। मी अस्वस्थ झालो आणि समाज अस्वस्थ झाला, कारण का आम्हाला पर्याय पण होता। तुम्ही काय भांडता त्यात आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, कारण का जे सत्तेत आहेत त्यांना वाटलं की मागच्या सरकारने जो कायदा केलेला आहे हा फुल प्रूफ कायदा नव्हता आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटलं की जे मांडणी वकिलांनी करायला पाहिजे ती काही बरोबर झाली नाही। पण ह्याच दोघांच्या ह्याच्यात समाजाला काही मिळणार नव्हतं आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या राज्याच्या लोकांनी ठरवलं की आम्हाला पर्याय काय किंवा सोल्युशन काय ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। समाजाने आपली भावना 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली। समाजाने ज्या काय त्यावेळीच्या मागण्या असल्या त्यावेळी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेले आणि परत एकदा समाजाला वेठीस धरून समाजाला रस्त्यावर आणायचं का आपण सर्वजणांनी? आपण समाजाला दिशा द्यायची काय समाजाला दिशाहीन करायचं? आम्हाला असं वाटलं की समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे, म्हणून आम्ही ठरवलं की आता समाज बोललाय, आम्ही बोललोय। आम्ही म्हणजे कोण? ज्यांनी समाजासाठी लढा उभा करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रेम केले ते म्हणजे समन्वयक असतील किंवा अनेक लोक असतील। आम्ही बोललोय। आता वेळ निश्चित आलेली आहे, कारण का हा विषय खऱ्या अर्थाने न्यायालयातला 2 मूक आंदोलन किंवा 5 मूक आंदोलन जाहीर केले। कोल्हापूर, नाशिक, रायगड, अमरावती आणि संभाजीनगर यातला पहिला मूक आंदोलन हे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीस्थळी, ज्या शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण 1902 ला दिलं होतं 50%, ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता। कोल्हापूरच्या मूक आंदोलनानंतर आम्ही नाशिकचं मूक आंदोलन आज झालं। या दोन्ही मूक आंदोलनाला सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार हे उपस्थित होते। हे सगळं होत असताना कोल्हापूरचं मूक आंदोलन झाल्यानंतर तिथंच पालकमंत्र्यांनी आणि तिथले कॅबिनेट मंत्री नामदार मुश्रीफ यांनी जाहीरपणाने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार आपल्याला निमंत्रित करते लवकरच्या लवकर। तर अनेक लोकांची इच्छा होती की आपण त्याला भेटायला नको लगेच, पण शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे। म्हणून आम्हाला सुद्धा सर्वांना वाटलं नुसतं समाजावर थेट करून चालणार नाही, तर आम्ही लगेच त्यांची भेट घेतली। भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा झाली। 3 तास ही सह्याद्रीवर मीटिंग चालू होती। तर मला परत एकदा सांगायचं आहे की तिथे चर्चा काय झाली हे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजणं गरजेचं आहे, म्हणून मी थोडक्यात त्याचा आढावा सुद्धा दिला। पहिली मागणी आमची काय होती
की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे की केंद्राची जबाबदारी आहे. आणि तिथं मग त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितले होते कुठले सोल्युशन्स आहेत, कुठले पर्याय. त्याचा पहिला पर्याय कुठला की रिव्ह्यू पिटिशन, जे राज्य शासनाच्या हातातला विषय. आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन जातं. पण क्युरेटिव्ह पिटिशन हे भोसले समितीची स्थापना झालेली आहे, त्यांनी सांगितलं ते ह्याची काही गरज नाही. मग राहतो कुठला पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे 338 ब च्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावा लागेल, परत एकदा एससीबीसी व्हावं लागेल आणि मग ते राज्यपालांच्याकडे जाणार. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील. राष्ट्रपती 342 अ च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर त्याची इच्छा असेल त्यांना ते देऊ शकतात सगळं डाटा. आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्याच्याकडे स्वतः घेणार आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतीच्या माध्यमातून ते देऊ शकतात. तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही ते केव्हा फाईल करताय, तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल. मी त्यांना दुसरी सूचना केली, हे सगळं करत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोड्यांचा की आपण जर इकडे गेलो तर थोड्यांना वाटतं की आपण रिव्ह्यू पिटिशन हरलोयच, आपण त्यात काही साध्यच होणार नाही, म्हणून 2 मतप्रवाह आहे. पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही आयोग स्थापन करू नका, पण त्याचं होमवर्क ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही त्रुटी असेल गायकवाड कमिशन मध्ये त्याच्यात तर तुम्ही काम सुरू करू शकता. तर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. हे झाला तुमच्या आरक्षणाच्या बाबत. आता माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, याच्यासाठी खऱ्या अर्थाने मूक आंदोलन हे सुरू झालेलं आहे. हे म्हणजे की या 17 मागण्या ज्या आपण पूर्वी दिल्या होत्या त्या 17 मागण्या एवढ्या मोठी लिस्ट देण्यापेक्षा आपण 5 ते 6 मुख्य मागण्या हे सरकारच्या पुढे मांडू, ज्या तुमच्या हातात आहेत. त्याला काय सर्वोच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही, त्याला तुम्हाला उच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही. आणि पहिली मुख्य मागणी आमची ही होती की खऱ्या अर्थाने कणा येतो जे हृदय मराठा समाजात ते म्हणजे सारथी. त्या सारथीच्या बाबतीत 1.5 तास चर्चा झाली. त्यातले प्रमुख गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ते सारथीमध्ये 8 विभागीय कार्यालय याची त्यांनी मंजुरी दिली. अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली. आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला मिटिंग लावली होती पुण्यात शनिवारी. तिथं चर्चा झाली. सारथीचे अनेक प्रश्न ज्याबद्दल पूर्ण कमिटीच्या पुढे सगळ्यांची चर्चा झाली. आम्ही सगळेजण तिथं होतो. आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे सारथी आहे त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, व्हाईस चान्सलरना फोन केला. आणि मला आज आनंदाने सांगायचंय की खुद्द स्वतः नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत यांनी सगळ्यात जमिनी तिथं पाहिलेत. 3 जमिनी पाहिलेत. त्यात एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाहीये. पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथं एक 5 एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे, तिथं नवीन बिल्डिंग आहे, ही घ्यायची. किंवा शिवाजी विद्यापीठ मध्ये एक 2 एकर किंवा 3 एकरच्या कॅम्पस मध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची. ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील, ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार. असे अनेक सारथीच्या बाबतीत चांगल्या चर्चा झाल्या.
त्या तारादूत त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरू करणार नाही, तर ते तारादूत सुरू होते. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता आता तो भिजत होता तो म्हणजे स्वायत्तता. त्यांनी आम्हाला डॉक्युमेंटच दाखवला की हे बघा राजे सगळ्यांना की स्वायत्तता ही आम्ही पूर्णपणे सारथीला दिलेली आहे. एकदा फायनान्स मंजूर झाला की तिथल्या लोकांना तिथं वर जायची मागणी करायची गरज नाही. खासगी डायरेक्टर जर घ्यायचे असतील आले ते सुद्धा आपण घेऊ म्हटले. खासगी म्हणजे समाजाचे चांगले काम करणार. मी परखडपणाने त्यांना सांगितलं मला त्याला काही इंटरेस्ट नाही, वैयक्तिक संभाजी छत्रपतीला. सारथीचा विषय झाला, तिथं वसतिगृह जर जिल्ह्यात एक वसतिगृह पाहायला आमची मागणी होती. त्या 36 जिल्ह्यात 23 वसतिगृहांमध्ये कुठं कुठं जागा आहे, किंबहुना जागा नसली तर बिल्डिंग आहे याची लिस्ट काढलेली आहे 23 जिल्ह्यांची. नांदेड असेल, संभाजीनगर असेल, पुण्यात तर सुरूच होते काम लगेच, ठाणे असेल, असे 23 जिल्ह्यांची लिस्ट त्यांनी आपल्या समोर तिथं ठेवली. हा दुसरा मुद्दा. मगाशी सारथीच्या बाबतीत अनेक विषय राहिला म्हणजे की आपण 1000 कोटी रुपये मागितले होते. ते अजितदादांनी एकच शब्दात मला सांगितले राजे की त्याची सुद्धा 21 दिवसात जे आपण जे परत भेटणार आहे बऱ्यापैकी चांगली अमाऊंट हे तुम्हाला आम्ही जाहीर करणार आहे, जे मराठा समाजाला बरं वाटेल अशी. म्हणून मी आज तो आकडा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः ते सांगतील. तिसरा विषय होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मध्ये सुद्धा अनेक गोष्टी आम्ही त्यांची चर्चा केली. त्याच्यावर सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले की ताबडतोब बसा, ज्या मागच्या वेळीच्या त्रुटी राहिलेल्या त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिजे. उदाहरण 10 लाख रुपये जे कर्ज होतं ते 25 लाख रुपये कसं करता येईल, त्याच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील याच्यावर सुद्धा नियोजन चालू झाले. चौथा, जे मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा ओबीसीला ज्या सवलती मिळतात शिक्षणात त्या सुद्धा सवलती आपल्या मराठा समाजाला मिळावेत त्याच्यासाठी वर्किंग सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 2185 मुलांच्या नोकऱ्या आणि ज्या 2014 पासून ज्या टीएसबीसीच्या ज्या अडकलेल्या नोकऱ्या त्यांच्यावर का तुम्ही निर्णय घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर त्या 2185 वर बोलले. त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं, खुद्द अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण जर त्यांना आता नोकऱ्या दिल्या तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. कारण का अनेक लोकांना सिलेक्शन झालेलं आहे पण नियुक्त्या दिल्या जातात आणि जर तुम्ही डायरेक्ट नियुक्त्या दिल्या तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण त्यांना आम्ही पर्याय सांगितला, ठीक आहे आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं नाहीये, पण तुम्ही विशेष बाब म्हणून देऊ शकता. आणि आज पण गेलेले किंवा सुपरन्युमरीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतो का, अधिसंख्य जागेच्या माध्यमातून, हा सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिलेला आहे. आता हे सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळं मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्याला कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या, पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम करतो. म्हणून आम्ही आज भूमिका काय घेतली, आज नाशिकला आम्ही सगळेजण एकत्र जमलो, सगळे राज्याचे समन्वयक आलेले आणि राज्याच्या समन्वयकांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही ठरवलंय आंदोलन काय आम्ही थांबवत नाहीये, पण सरकारने बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असल्यामुळं या मागण्यांच्या उर्वरित मागण्यांच्या प्रशासकीय पूर्ततेसाठी सरकारला कमीत कमी 21 दिवस लागणार आहे. म्हणून त्यानुसार या वेळेत सरकारने उर्वरित मागण्या अंतिम
निर्णय घ्यावा या 21 दिवसात, किंवा मी म्हणे 1 महिना घ्या. तुम्ही या 1 महिन्यात जर का निर्णय घेतले नाही तर मग आम्हाला पुढची आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागेल. आमची इच्छा नाहीये 36 जिल्ह्यात जायची. तुम्ही निर्णय घ्या. जसं तुम्ही आता सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही पुढाकार घेतलाय अनेक मागण्याच्या बाबतीत, तसं या ज्या थोड्या गोष्टी राहिल्या त्या सुद्धा तुम्ही पूर्ततेला आम्ही तुमचं स्वागत करू. आरक्षणाचा लढा हा लढा चालूच राहणार आहे, यात काय दुमत नाहीये. पण त्याला सुद्धा जसं त्यांनी रिव्ह्यू पिटिशन गुरुवारी फाईल करणार आहे, पॅरलली त्यांनी सुद्धा तो 338 बसचा जो पाथ आहे, पॅसेज आहे, तो सुद्धा त्यांनी सुरुवात करावा असं मी त्यांना विनंती केलेली आहे. मला वाटतंय मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. परत एकदा हे मी तेच मी तेच म्हणजे बोलायची माझी इच्छा नाही. आपले काही प्रश्न असतील तर मी उत्तर म्हणजे कोल्हापूरला आपण एल्गार पुकारला. तीन गोष्टी 3 स्टेप आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. कोल्हापूर, मुंबईची बैठक, नाशिकचा आंदोलन. कोल्हापूरला आपण एल्गार पुकारला, पण प्रश्न वेगळा आहे. त्यावेळेस आपला शर्ट डार्क काळा होता. मुंबईला बैठकीमध्ये त्याचा हलकासा रंग बदलला. आज नाशिकला अजून थोडा कमी लाईट होत चालला. काय झालंय म्हणजे की नेमकं सकारात्मक दृष्टिकोन बदलतोय म्हणून असं काही शर्टाचे रंग बदलत आहे, काय सांगणार? मला आठवते की पहिली प्रेस ही नाशिकला झाली होती. त्यावेळी हाच प्रश्न मला कोणीतरी विचारला होता. तेव्हा मी काळा शर्ट दाखवला. त्याच्यानंतर मी मुंबईच्या मीटिंगला गेलो होतो आणि कुर्त्यावर गेलो होती. आज जरा फिट्टा झालाय. याचा अर्थच असा आहे की ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मार्गी म्हणजे त्याचा मार्ग निघायला लागलेले आणि ज्यावेळी जर मार्ग चांगला निघत असेल तर लवकरच्या लवकर 5 शक कुर्ता घालतो या दृष्टिकोनातून आमचं. पण माझी इच्छा नाहीये की लॉंग मार्च हा पुन्हा टू मुंबई किंवा मुंबईला पुणे टू विधान भवन हे काढावा, नाहीतर मला काळी विजा सुद्धा घालावं लागेल. असं म्हणतात कारण संभाजीराजांच्या आंदोलनाचे रंग ते जो पेहराव करतायत त्यातनं व्यक्त होतात. हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीकडनं म्हणून मी शिकलो की आयुष्यभर लढाई करायची नसते. कुठं लढाई करायची, कुठं तह करायचा, कुठं कौतुक करायचं, कुठं स्वागत करायचं, या दृष्टिकोनातून माझी कामकाज चालू आहे. ते समाजासाठी, माझ्यासाठी. माग घेतलं असं मी म्हणणार नाहीये. आता त्यांनी स्वतः 21 दिवस मागितले. मी म्हणते 1 महिना घ्या. पण ज्या मागण्या प्रशासकीय पूर्ततेसाठी वेळ लागतो तर ते तुम्ही मागे लावा. तो पण आम्ही थांबलोय. आंदोलन स्थगित झालं असं म्हणायचं. आंदोलन स्थगित झालं असं म्हणायचं. नाही, स्थगित नाही. स्थगित झालं नाही. 1 महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागितला. प्रशासकीय अनेक गोष्टी आहेत. आंदोलन चालूच राहील. म्हणजे आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत. या महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुद्धा होतील अनेक जिल्ह्यात. दौरा चालूच राहणार आहे. 1 महिना पुढे ढकलला लॉंग मार्च. लॉंग मार्च मी म्हटलं नाही. मूक आंदोलन पुढे ढकललंय 1 महिन्यासाठी म्हणा. आजपासून 1 महिना राहते. आजपासून 1 महिना असं समजा. 1 महिना पूर्ण होता. पण त्याच्यामध्ये राजांनी सांगितलेलं आहे मध्ये आमच्या जिल्हा वाईज बैठका या संदर्भात होणार आहे. म्हणजे आंदोलन थांबलेलं नाही. तो फक्त सरकारला तेवढा वेळ, पण दौरा राजांचा हा कंटिन्यू चालू असणार आहे. त्याच्यात अनेक जिल्ह्यांना आम्ही घेणार आहोत. त्या जिल्हा वाईज राजे जाऊन त्या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या सगळ्या भूमिका मांडणार आहे. ज्या ठिकाणी आमचं मूक आंदोलन होणार होतं, म्हणजे उदाहरण संभाजीनगर असेल, रायगड असेल, अमरावती असेल, त्या ठिकाणी माझ्या बैठका असतात. मला एक प्रश्न असं होतोय, जर सरकारने आधीच आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यावर काम करतोय आणि तुम्ही आंदोलन मागे घ्या, मग आता नाशिकचं आंदोलन का घेणार? नाही, तुम्ही लक्षात घ्या, कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन झालं. कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन झाल्यानंतर त्यांनी आपल्याला विनंती केली मुंबईला. आंदोलन झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली. आंदोलन आहे आपली मुंबईची मिटिंग झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली. सारथीची मिटिंग झाल्यानंतर मी तिथं काय केलं की शेवटी निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही.
आज नाशिकला मूक आंदोलनाच्या माध्यमातून सगळे राज्याचे समन्वय येणार होते. आज सुद्धा सकाळी मी का बोलू शकलो नाही, कारण समन्वयकांची सगळी चर्चा झाली, चर्चा विनिमय झाला आणि सगळ्यांच्या वतीनं हा निर्णय त्यांनी घेतलाय की आपण पुढं ढकललं, आंदोलन बंद केलेलं नाही. तुम्ही ज्या सर्व मागण्या सांगितल्या, या सर्व मागण्या तुम्ही 57 मोर्चाद्वारे फडणवीस सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या. भाजपने सांगितलं होतं की आम्ही सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे, आरक्षण दिलेलं आहे, मात्र ते कोणत्याही कायद्यामध्ये ते टिकू शकलं नाही. यामुळे भाजप जे सांगता येईल तर आम्ही आरक्षण दिलं होतं की आम्ही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या, त्या कुठेतरी आता ते सर्व ज्या हे बघा, मागण्या 58 मोर्चाच्या माध्यमातून ह्याच मागण्या होत्या मराठीच्या. पूर्ण झाल्याने त्या पूर्ण महाविकास झाल्या आघाडी पूर्ण झाल्या नाहीये म्हणून हा विषय झालेला आहे. आता म्हणजे भाजपची मराठा समाजाची फसवणूक केली का? कोणी चुका केल्या, कोणी बरोबर आहे हे मला त्यात पडायचं नाही, म्हणून मी सांगितलं मी अस्वस्थ झालो. ही भूमिका का घ्यावी लागली, का समाज दुखी आहे, मी शाहूंचा शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे म्हणून मी अस्वस्थ मी ही भूमिका घेतली. असं आम्हाला आंदोलन करायचं असलंच ना मला सोपं होतं सगळे सरकारच्या काळातल्या सर्व मागण्या आता महाविकास आघाडी सरकारकडे आलेल्या आहेत. म्हणजे भाजपने फसवणूक केली का? बघा, तुम्हाला नुसतं एका पक्षावर बोलायचं आहे का? नाही मग कशाला बोलतोय? मला जर तुम्हाला नुसतं तेच घुमून बोलायचं असतं तर मला सांगा, मी समाजाला वेठी धरू शकत नाही. आज मला तुम्ही एक सांगा, उग्र आंदोलन मला करायला सोपं आहे का नाही? अहो, संभाजीराजांनी शिवाजी महाराजांचा वंश जर एक हात मारला, दुसऱ्या मिनिटात उग्र आंदोलन होऊ शकते. काय ते बस तोडफोड कर, या घरात याच्यासाठी माझा जन्म झालाय. किती दिवस समाजाला तुम्ही मिटिंग जाता? म्हणून समाजाला एक दिशा देण्यासाठी हे माझं काम आहे आणि त्या समाजाला दिशा होऊ शकत नाही याच्यासाठी माझा लढा आहे. त्यावरच कसं आहे, नरेंद्र पाटील आज आलेले होते मला, त्यांनी असं म्हटलंय की उग्र आंदोलन केल्याने सरकारला भीती बसते. मागच्या वेळेस जे आपण मोर्चे काढले आपण, आता जे आपण मूक आंदोलन करतो सरकारला भीती वाटत नाही, त्यामुळे सरकार सकारात्मक दिसत नाही. मला त्याचं त्यांचे वडील मी समाजासाठी बलिदान दिले म्हणून माझा त्यांच्यावर सुद्धा आदर आहे. पण मला त्यांनी सांगावं, 58 मोर्चे शासनाने आपलं सरकार आपले समाजाने काढले, ते सुद्धा होते, आम्ही सुद्धा होतो. आपण आपल्या भावना त्या त्या समाजावर रस्ता करायचं. मला सांगा, दगडफेक, ते बस फोड, काय परिस्थिती आहे आता? पण समाजाला काय वेळेस जाताय तुम्ही? आणि पण विषय कोणाच्या हातात आहे? सरकारच्या हातातले विषय येतात. लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, केसेस झाल्या तर कोणाच्या नावाने केसेस होणार आहे? अजून केसेस क्लिअर झाले नाही, मग खेळ करायचं का लोकांच्यावर? आपण माझी विनंती राहणार होते ना, ते अण्णासाहेब पाटलांची चिरंजीव आहेत, एका कुठल्या पक्षाचा अजेंडा घेऊन त्यांनी जाऊ नये, त्यांनी समाजाचा अजेंडा घेऊन जायला पाहिजे. पुढे माझी विनंती राहते ना की बाकीचे कोणाच्याबद्दल बोलणार नाही, पण त्यांच्याबद्दल मला निश्चित सांगायचंय की त्यांना ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव असल्यामुळं तुम्ही समाजाची बाजू घ्या. उगाच समाजाला वेठीस धरू नका, उग्र आंदोलन करू नका. तुम्हाला आता ह्या जर गोष्टी साध्य होत असतील तर तुम्ही ह्या माझ्यावर राहून दे, पण ह्या समाज या ना, त्या समाजाच्यावर या, अशी माझी त्यांना विनंती आहे. महाराज माझा एक मिनिट ऐका ह्या विषयावरती. आपण जे बोलला, मी मराठा महासंघाचा प्रेस चालू, प्रेस चला बाहेर, ओ बाहेर 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 घ्या. नाही प्रेस चालू, चला बाहेर नाही प्रेस चालू, प्रेस. अरे आमची प्रेस कशाला करतो? चला बाहेर. आपण मराठा समाजासाठी नेतृत्व करत असताना आता ओबीसीचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे त्या संदर्भात भुजबळ देखील नेतृत्व करत आहे. येणाऱ्या काळामध्ये भुजबळ आणि आपण जसं म्हटलं तसं एकत्रित हा लढा देणार काय नेमकं होईल? आज आमदार ओबीसीच्यावर सुद्धा कसा अन्याय झालेला आहे हे तिने आज विषय मांडला. आणि मी शिवशाहूंचा वंशज या नात्याने सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मी मराठा समाजासाठी लढा देतो त्याप्रमाणे सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांसाठी, सर्व घटकांसाठी माझा हा लढा आहे. पण ओबीसीचा विषय असेल किंवा धनगर समाजाचा विषय असेल, त्यांना मी पूर्णपणे त्यांच्या ठामपणे पाठीशी राहतो.
काही प्रश्न केंद्राच्या अधिकारी सुरू आहेत आता काही प्रयत्न करणार आहे. पंतप्रधानांनी अपॉइंटमेंट दिली तर आम्हाला सगळ्या त्याचे साधारण आनंदच होईल. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण परवा त्यांना वेळ दिला होता आणि ते मराठा समाजावर बरीच त्यांनी चर्चा केली नाही आपण किती अडचणीत आहोत. आणि मला असं वाटतं की पंतप्रधान हे पंतप्रधान असतात आणि म्हणून त्यांनी या दुःखी मराठा समाजाची सुद्धा भावना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा ह्याच्यात इंटरव्ह्यू करण्यासाठी प्रयत्न करावे अशी माझी त्यांना मनापासून विनंती आहे. विरोधी पक्षांशी बोलून आता माझा तो कायम प्रयत्न राहणं चालूच राहणार आहे. पण माझी अशी अपेक्षा ही आहे की सगळ्यांनी सगळ्या खासदारांनी सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन हा लढा हा कुठल्या एका पक्षाच्या पेक्षा हा खऱ्या अर्थाने आपण सगळे मिळून कसं पुढे जाऊ शकतो अशा दृष्टीकोन प्रयत्न करतो. प्राथमिक संस्थेवरती काही खासगी लोकांची नियुक्ती करण्याची त्यांनी मला अजितदादांनी सांगितले तुम्ही नावं द्या पण मी कुठं म्हणजे मी काय नावं देणार नाही तुम्हीच नावं सिलेक्ट करा जे समाजासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना तुम्ही घ्या. म्हणजे काय कॉम्बिनेशन मिळेल IAS अधिकारी सुद्धा असतील आणि समाजातले जे चांगले काम करणार ह्यांचं सुद्धा असतील आणि अध्यक्ष चांगला सिनियर चीफ सेक्रेटरी माझे चीफ सेक्रेटरी ठेवलेले तसंच कॉम्बिनेशन करा आणि सारखीला खऱ्या असेल न्याय द्या या मिनिटाला ते पॉझिटिव्ह. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन